आदरणीय मारुती रघुनाथ जाधव साहेब यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे। मारुती रघुनाथ जाधव साहेब। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चषक 2022 में सभी दर्शकों का यहाँ पे स्वागत करते हैं। आज मैच का टूर्नामेंट का दूसरा दिन है और होने वाला मैच जो है गायत्री नगर भिवंडी टॉस विन तन्मय स्पोर्ट मापोली फील्ड गायत्री नगर बैटिंग वीएन गायत्री नगर वर्सेस तन्मय मापोली। गायत्री नगरची गायत्री नगरचा संदेश विशाल सलामी बल्लेबाज संदेश और विशाल मैदान में मौजूद, जो भी ओपनर गेंदबाज हैं। एक माइक घेऊन तो ना भाई सचिन 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 की पहली गेंद और इस रिवर्स स्विप खेलने का प्रयास यहाँ पे पूरी तरह बैट पे गेंद नहीं आई, इसीलिए फिर भी ये चौका। पहले से तैयार थे रिवर्स स्विप खेलने के लिए और पहली गेंद पे आसानी के साथ यहाँ पे चौका जकड़ दिया है उन्होंने। पहली गेंद पे अच्छी शुरुआत यहाँ वीएन गायत्री नगर की। अच्छी शुरुआत, अपना व्यक्तिगत स्कोर 4 और टीम के खाते में 4 जोड़े। पहली गेंद पे आसानी के साथ चौका। अगली गेंद सचिन की और संदेश ने मारने का प्रयास जरूर किया था, बीट हुए, समझ नहीं पाई इस गेंद को और नीचे रही गेंद और सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद। आणि सचिन यांनी जर 3 विकेट्स घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात सुदेश भोईर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे। अगली गेंद सचिन की थोड्याच वेळामध्ये और ये स्ट्रेट ड्राइव किया है, वहां पे फील्डर जरूर मौजूद है, लॉन्ग ऑफ की तरफ गई ये गेंद। एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। थोड्याच वेळात या ग्राउंडवरती ज्यांनी या टूर्नामेंटला प्रथम पारितोषिक दिलेले आहेत असे सदानंद धर्मा गायकवाड साहेब, माजी पंचायत समिती सदस्य, यांचं आगमन होणार आहे। और ये कैच ड्रॉप, यहाँ पे जीवनदान मिलता हुआ और ये जीवनदान खतरनाक साबित हो सकता है अगले 2 ओवरों में। अगर हैट्रिक लेते सचिन तो 1000 रुपए का इनाम यहाँ पे योगेश भोईर द्वारा।
अगली गेंद सचिन की, फिर रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, यहाँ पे बीट हुए, समझ नहीं पाए इस गेंद को, और बहुत ही अच्छी बॉलिंग यहाँ पे सचिन द्वारा। पहली गेंद पे चौका दिया था। आयोजकांकडनं वारंवार विनंती करण्यात येते आहे की पाहुण्यांची आता रेलचेल होणार आहे, तरी गावातले जे अनाहूत काही प्रेक्षक मंडळी बसलेले आयोजकांमधली त्यांनी स्टेजवरील अनावश्यक गर्दी त्वरित कमी करावी। धन्यवाद। और यहाँ पे पहली सफलता सचिन को मिली है, अपनी टीम के लिए एक विकेट उन्होंने लिया है, और इस एक विकेट के नुकसान पर स्कोर हुआ है 6 रन। एक ओवर की समाप्ति के बाद 6 रन एक विकेट के नुकसान पर, अच्छी शुरुआत। नए बल्लेबाज प्रफुल्ल, बॉलर पप्पू और तन्मय स्पोर्ट्स की तरफ से नए गेंदबाज है पप्पू। पप्पू की पहली गेंद, और हवा में जरूर खेला है, वहां पे फीडर मौजूद रहा, आसानी के साथ यहाँ पे विकेट। आउट होऊन झाला प्रफुल्ल और बहुत ही अच्छी गेंदबाजी, पहली हुई गेंद पे आसानी के साथ यहाँ पे खेलने को मजबूर किया उनको और ललचाया, हवा में जरूर खेला था, नजरें जमाए रखी और सीधा कैच अपने हाथों में लेते हुए तन्मय स्पोर्ट्स के आयुष्यमान सदानंद धर्मा गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यांचे इथे आगमन झालेले आहे। त्यांनी प्रथम पारितोषिक काचे जे बक्षीस आहे ते त्यांनी दिलेलं आहे। सिद्धार्थ है प्रफुल्ल पहली बॉल पे पप्पू की पहली बॉल पप्पू ने पहली गेंद पे सफलता हासिल की है। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे तन्मय स्पोर्ट्स द्वारा। या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं रोख रुपये 20,000चं देणारे दाते दानशूर आयुष्यमान सदानंद धर्मा गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यांचं आगमन झालेलं आहे। माजी पंचायत समिती सदस्य आयुष्यमान सदानंद धर्मा गायकवाड ज्यांनी या स्पर्धेसाठी अर्थातच भीमचषक 2022 मध्ये आरके स्पोर्ट्स पारिवलीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस रुपये 20,000 दिलेत, असे सदानंद धर्मा गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य येत आहे। पप्पू की अगली गेंद सामना करके सिद्धार्थ जरूर खेला, यहाँ पे बॉल, वहां पे फील्डर जरूर मौजूद है और आसानी के साथ यहाँ पे 1 रन बटोरा है। माजी पंचायत समिती सदस्य आयुष्यमान सदानंद धर्मा गायकवाड यांनी या आरके स्पोर्ट 2022 बाबासाहेब आंबेडकर चषकला प्रथम क्रमांक दिलेले आहेत। त्यांचं आयोजकांचे वतीने हार्दिक स्वागत।
धन्यवाद। धन्यवाद धन्यवाद। इस बीच आयुष्यमान सदानंद धर्म गायकवाड माजी सभापती समिती सदस्य भिवंडी यांचं आगमन झालेले आर के स्पोर्ट्स पारिवली आयोजित टेनिस क्रिकेटच्या महासंग्राम अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकला प्रथम क्रमांकाचं 20,000 रुपये रोख बक्षीस सन्मानित केलेले आहे। या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल। और ये ऑफ स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद वाइड करा रामपर द्वारा। यहाँ पे अतिरिक्त 1 रन जुड़ी है स्कोर में, स्कोर बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 9 रन। अच्छी गेंदबाजी अब तक पप्पू द्वारा, लेफ्ट हैंडेड बैट्समैन, और खेलने का प्रयास जरूर किया था, हल्का सा कट इनसाइड एज, मगर कोई विकेट नहीं या रन नहीं, डॉट गेंद। अब तक अच्छी तरह गेंदबाजी करते हुए पप्पू पूरी तरह जकड़ लिया है, रनों पे अंकुश जरूर यहाँ पे लगा है, कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को। अगली गेंद फिर मारने का प्रयास, समझ नहीं पाया इस गेंद को। इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 9 रन। घुमा सब पे घुमा। पहली ओवर में 6 बने थे, 1 विकेट, दूसरे ओवर में केवल 3 रन और 1 विकेट, कुल मिला के 9 रन 2 विकेट के नुकसान पर। अंपायर मैच शुरू कीजिए। एवढी ओव्हर होते मग देतो। बॉलर नाव काय रे? नरेश 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 आखिरी ओवर नरेश, चहर, दीपक चहर की उपमा। और ये दीपक चहर की तरह गेंदबाजी करती है। शुभम देखना इस ओवर में कितने विकेट चटकाते हैं। तन्मय महापुली के दीपक चहर यानी कि ये नरेश। पहली गेंद नरेश की, और ये पूरी तरह बीट हुए, समझ नहीं पाया इस गेंद को। बहुत ही अच्छी शुरुआत यहाँ पे नरेश द्वारा। अगली गेंद फिर मारने का प्रयास जरूर किया था, मगर समझ नहीं पाया इस गेंद को, और 2 गेंदें लगातार डॉट। अगर नरेश हैट्रिक लेते तो सुदेश भोईर द्वारा 500 रुपए का इनाम यहाँ पे। अच्छी तरह गेंदबाजी, 2 लगातार डॉट गेंदे। देखना है बल्लेबाज इस गेंद पे क्या चमत्कार करते हैं, और ये मारा, जोर से प्रहार किया है, वहां पे फील्डर जरूर मौजूद, और अच्छी तरह कलेक्ट किया है। अच्छी फील्डिंग का नजारा, 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। बहुत ही अच्छी फील्डिंग तन्मय स्पोर्ट्स द्वारा। 3 गेंदें अभी तक खेल चुके हैं, केवल और केवल 1 ही रन अभी तक प्राप्त हुआ इस ओवर में।
और ये लेग स्टंप के काफी बाहर जाती हुई गेंद, अतिरिक्त 1 रन अंपायर द्वारा करार। इस 1 रन के साथ 11 रन। बहुत ही अच्छी गेंदबाजी, बहुत ही हल्का सा अपील जरूर हुआ था मगर नीचे रही बॉल, कांटेक्ट नहीं हुआ। माहिम स्पोर्ट्स क्रिएटिव डिजिटल हवा में गेंद जरूर वहां पे और नहीं। आसानी के साथ क्रिएटिव डिजिटल माहीम विरुद्ध पीसे स्पोर्ट्स पीसे विनाविलंब टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे, तत्पूर्वी प्रकारचे भेटून प्रवेश फी द्यायची आहे. क्रीडा मंचकावर पाहुण्यांमध्ये आयुष्यमान दीपेश भोईर, मॅन फ्रॉम युवा नेते सागर ताठे यांना विनंती करतो, त्यांनी आयुष्यमान दीपेश भोईर युवा नेता नांदिडने यांना च्या वतीनं इस ओवर की आखिरी गेंद यहाँ पे बची है। सागर ताठे आयुष्यमान दीपेश भोईर युवा नेता नांदिडने यांना सन्मानित करावं. सागर ताठे दीपेश सन्मानित करतील. नरेश की अगली गेंद विशाल के लिए, विशाल ने जरूर खेलने का प्रयास किया था मगर बीट हुए। त्याचबरोबर इस दरम्यान- माइक माइक बदल रे. बहुत ही लोएड स्कोर यहाँ पे। हेलो 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 हेलो। आणखीन एक सन्माननीय व्यक्तिमत्व मापोली गावचे युवा नेते आदरणीय आयुष्यमान सुदेश भोईर मापोली. मी प्रफुल्ल भोईर यांना विनंती करतो की त्यांनी आपले शुभ हस्ते सन्माननीय युवा नेता मापोलीचे सुदेश भोईर यांना मंडळाच्या वतीनं सन्मानित करावं. थोड्याच वेळात या क्रीडांगणावरती भिवंडी महानगरपालिकेचे शहर मुख्य अभियंता माननीय LP गायकवाड साहेब यांचे आगमन होणार आहे, ज्यांच्या अथक परिश्रमाने भिवंडी महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये पूर्णाकृती बाबासाहेबांचा पुतळा बसला. ते LP गायकवाड साहेब यांचे थोड्याच वेळात आगमन येथे होणार आहे. पिसे स्पोर्ट्स पिसे आणि माहीम स्पोर्ट्स यांचे कर्णधार यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पिसे स्पोर्ट्स आणि माहीम. आदरणीय सदानंद गायकवाड साहेब यांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यांच्याच सोबत सानप सर, काय नाव त्यांचं, आणि मोरे सर यांनी सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आर्केस्प्रोस पारिवली आयोजित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 शुद्ध बौद्ध लोकांची स्पर्धा. या स्पर्धेची अत्यंत महत्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक असा सामना होतोय. पालघर जिल्हा नामांकित असा संघ क्रिएटिव्ह डिजिटल माहीम
विरुद्ध भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त मातबर संघ पिसे स्पोर्ट्स पिसे, सन्माननीय सदानंद धर्मा गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक होते. आर आणि के हा उडवा. नाणेफेकत आहे सदानंद धर्मा गायकवाड के. पिसे स्पोर्ट्स पिणे आपण नाणेफेक जिंकलेले आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना टॉस जिंकल्यानंतर नाणेफेक जिंकल्यानंतर आपली काय रणनीती असेल? बॉलिंग करणार आहे आम्ही. बॉलिंग करणार 3 षटकांचा सामना आहे. समोरचा संघ पालघर जिल्ह्यामधला नामवंत खेळाडूंचा संघ आहे. आपल्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये, तर त्यांच्या मातबर फलंदाजाला व्यसन घालण्यासाठी, लगाम घालण्यासाठी आपल्याकडे कुठला हुकमाचा एक काय? माझ्याकडे तिन्ही बॉलर स्ट्रॉंग आहेत आणि मैदानात गेम प्लॅन खेळण्याचा प्रयत्न करू. प्रत्यक्ष मैदानामध्ये उक्तीपेक्षा कृती करून दाखवा. नक्कीच आपल्याला हार्दिक शुभेच्छा. समोरच्या संघाने बोलतानाच माइंड गेम केलेली आहे की त्यांच्याकडे कितीही मातबर मास्टर ब्लास्ट तडाखेबाज फलंदाज असू द्या, त्यांना आम्ही लगाम घालू, त्यांच्या मुसक्या आवळू. तर आपण प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या सामन्यामध्ये आजच्या नावाजलेल्या मातबर गोलंदाजाच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी आपल्याकडे असे कुष्टे मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज की त्यांच्या गोलंदाजीचा रगडा प्रॅक्टिस करतील. आहेत. खरंच आमच्याकडे 4-5 चांगले बॅट्समन आहेत. नावं सांगा ना त्यांची, जाहीर करा, होऊन जाऊ द्या मुकाबला. जितेश, विनय, नितेश, विकी आणि मी स्वतः आहे. 3 षटकामध्ये साधारणतः किती धावांचा डोंगर आपण उभारणे अपेक्षित आहे? 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्की दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बट व्हॉट अबाउट ऑर्गनायझेशन ऑफ दिस टुर्नामेंट, फ्यू वर्ड्स फ्रॉम यू. आपल्याकडनं अपेक्षा आहे की या स्पर्धेचं आयोजन या ग्रामीण भागामध्ये कशा प्रकारचं आयोजन केलं गेलं आहे? खूपच मस्त आयोजन केलेलं आहे. खरं तर बघितलं तर आमच्याकडे इतकं मोठं म्हणजे आयोजन होत नाही. हे खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. तुमचं मत काय या आयोजनाबद्दल? प्रथम तर सर्वांना जय भीम. कारण संधी मिळाली त्यासाठी पारवली गावात आम्ही आभारी आहोत आणि चांगली टुर्नामेंट खेळण्याची मिळाली त्याबद्दल. खेळण्यासाठी आलेत का काही नाती गोती आहेत पारविलीमध्ये? खरं बोलायचं, खेळण्यासाठी आलोय. नाही तर बरेचसे लोक खेळायच्या नावाने येतात आणि नातलगांना भेटायला पण येतात. तुमचं नाती गोती इकडे? नाही नाही. पण आता नवं धम्म नातं निर्माण झालं ना बघा. आपण धम्म बांधव आहेत आणि बांधव म्हणून आपलं एक नवं वेगळं नातं होतंय. दोन्ही संघांना, पिसे आणि माहीम संघांना, आयोजकांच्या वतीने, तमाम क्रीडा शौकीनांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. सचिन गायकवाड आणि स्वप्नील भोईर महापोली यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. हेलो, 5 रन अब तक हुए और ये हवा में खेली हुई गेंद आसानी के साथ सिक्सर. अरे सावन की घड़ा चल अपना चला जल्दी. और 2 रनों की जरूरत. अगर इस गेंद पे षटकर जाता है तो दो रनों की जरूरत है. इसी के साथ ही खेला हुआ शॉट यहाँ पे आसानी के साथ 1 रन पूरा और दूसरे रन के लिए पलटे. देखना है 2 रन पूरे होते कि नहीं. और आसानी के साथ 2 रन पूरे. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट और इस 2 रन के साथ जीत हासिल की है
तन्मय स्पोर्ट्स महापुलीने. पीसे स्पोर्ट्स विसे वर्सेस माइम स्पोर्ट्स माइम. सचिन सचिन और इस मैच के मैन ऑफ द मैच है सचिन. सीताराम सोनवणे भरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सॉरी, त्यांनी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. मेरे साथी कमेंटेटर तेजस धोबी यहाँ पे अगली कमेंट्री करेंगे इस मैच की. थँक्यू. यापुढे सामना आपल्या भेटीला येतोय. एका बाजूने असेल संघ मॅन ऑफ द मॅच पीसे पारितोषिक स्पोर्ट्स, दिलं जाते सचिन यांना. पिसे तदनंतर इथे उपस्थित मॅन ऑफ द मॅच करिता मेडल आम्हाला आलेत. सन्माननीय अक्षयजी साटपे इथे उपस्थित झालेत. त्यांचाही शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय. प्रफुल्ल अजिंक्य भोईर यांना करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून कायम स्मरणात राहावी याकरिता सन्मान चिन्ह देऊन त्यांना शाही सन्मानित करायचं आहे. डीजे थोडी शार्पनेस द्या. हॅलो 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 थोडा व्हॉल्यूम द्या. हॅलो हॅलो. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. हॅलो हॅलो. पीसे स्पोर्ट्स पीसे वर्सेस माहीम स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करा. विनंती सातत्याने करतोय. आज आयोजकांकडून सर्व काही मागा पण वेळ कोणीही मागू नका ही विनंती करतोय. अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. यस, पीसे स्पोर्ट्स पीसे वर्सेस मान्यवर पाहुणे आमची रजा घेत आहेत. धन्यवाद आपण इथे आलात. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. सागरजी गायकवाड समाजसेवक मापोली येथे उपस्थित झालेत. मी रणधीरजी भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर स्वप्नीलजी भोईर समाजसेवक मापोली येथे उपस्थित झालेत. केतनजी ताटे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना इथे मात्र सन्मानित करायचं आहे. यस, पीसे स्पोर्ट्स पीसे संघ आपल्याला फलंदाजी गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे एक असेल भिवंडीच्या गर्भातील संघ तर दुसरा मात्र पालघर जिल्ह्याच्या एका गर्भातील संघ. म्हणजे दोन्हीही एकमेकांसमोर
हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. इस्माहीम संघ आहे समुद्र किनाऱ्यावर प्रॅक्टिस, समुद्र किनाऱ्यावर सराव करणारा, म्हणजे हवेच्या दिशेने आणि हवेच्या विरुद्ध दिशेने खेळण्याची फटकेबाजी या संघांकडे आहे. बघूयात ही कौशल्य इथे मात्र पणाला लावतात, इथे मात्र पाहायला मिळतील का. नक्कीच इथे मात्र सन्माननीय आयुष्यमान LP गायकवाड साहेब मुख्य शहर अभियंता भिवंडी महानगरपालिका आणि यांचं आगमन थोड्याच वेळात होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं भिवंडी महानगरपालिकेची इमारत आहे, त्या इमारतीवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. तो पुतळा उभारण्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असेल आणि ज्यांच्या अथक म्हणजे खूप प्रयत्नाने हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय अशा आमचे मान्यवर LP गायकवाड साहेब यांचे इथे आगमन होईल. सामना थोडासा थांबवा कारण यस LP गायकवाड साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. नक्कीच इथे मात्र माननीय सन्माननीय आयुष्यमान LP गायकवाड साहेब मुख्य शहर अभियंता भिवंडी महानगरपालिका यांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतंय. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं ही सहर्ष स्वागत आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2022 मध्ये. आमचे लाडके मान्यवर मान्य आयुष्यमान LP गायकवाड साहेब मुख्य शहर अभियंता भिवंडी महानगरपालिका यांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, आपलं ही सहर्ष स्वागत आहे. नक्कीच धन्यवाद माननीय सन्माननीय श्री आयुष्य LP गायकवाड साहेब. थँक्यू. नक्कीच इथे मात्र आगमन झालं आयुष्यमान LP गायकवाड साहेब मुख्य शहर अभियंता भिवंडी महानगरपालिका. आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावा तेवढं कमी, कारण या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपण अनेक देशात पाहिला असेल, अनेक विदेशातही पाहिला असेल, पण भिवंडी महानगरपालिकेची जी इमारत आहे ना त्या इमारतीच्या समोर जो बाबासाहेबांचा पुतळा आहे ना, जर कोणामुळे उभा राहिला असेल तर नक्कीच आमचे लाडके व्यक्तिमत्व LP गायकवाड साहेब यांच्यामुळे तो पुतळा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. त्यांच्या अथक प्रयत्नाने हा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद साहेब, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत आणि आपण या स्पर्धेला भेट दिली त्यामुळे आम्ही खूप खूप आपले आभारी आहोत. या सामन्याला सुरुवात केली गेली आहे. पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू, सुरुवात दमदार, ठोकलाय चौकार, 4 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्यात. धाव फलक